नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वी कला या शाखेतील विषय अर्थशास्त्र या विषयातील अध्यापन घटक निर्देशांक या घटकातील निर्देशांकाचे प्रकार हा घटक आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत। निर्देशांकांचे कोणते कोणते प्रकार आहे याबाबत सविस्तर अशी माहिती पाहूया। निर्देशांकाचे प्रकार। पहिला आहे किंमत निर्देशांक। आता कोणत्याही वस्तूची किंमत जर ठरवायची असेल तर त्यासाठी किंमत निर्देशांक फार महत्त्वाचा आहे। हे वस्तू किमतीत बदल करण्याचे मापन करते। दोन भिन्न कालावधी दरम्यान किमतीच्या पातळीची तुलना करते। म्हणजेच वस्तूची जी किंमत आहे यांचे जे मापन बदलत असते आणि जे मापन बदलते या दोन भिन्न कालावधी दरम्यान किमतीच्या पातळीची जी तुलना आहे ही तुलना आपल्याला किंमत निर्देशांकामध्ये करता येते। म्हणजेच वस्तूच्या किमतीत बदल होणे, वस्तूच्या मापनात बदल होणे, दोन वस्तूच्या किमतीची तुलना करणे, किंमत पातळीची तुलना करणे या सर्व बाबीचा समावेश किंमत निर्देशांकामध्ये होताना आपल्याला दिसून येतो। म्हणजेच की वस्तूची किंमत ही बदलली की त्याचं मापन सुद्धा बदलते आणि काही कालावधी दरम्यान वस्तूच्या किमतीच्या पातळीमध्ये सुद्धा तुलना करता येते। अशा बऱ्याचशा गोष्टी किंमत निर्देशांकामध्ये आपल्याला घडताना दिसून येते। म्हणजेच निर्देशांकाचा जो पहिला प्रकार आहे हा आपल्याला सविस्तरपणे अभ्यासता आला। यानंतर दुसरा आहे संख्यात्मक निर्देशांक। यामध्ये प्रमाणबद्ध निर्देशांक असंही आपल्याला याला म्हणता येईल। अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर कोणत्याही गोष्टीचं मोजमाप करण्यासाठी संख्यात्मक निर्देशांकाची आवश्यकता पडते। जसं कृषी उत्पादन आहे, उदाहरणार्थ जर देशामध्ये जे कृषी उत्पादन झालेलं आहे ते कृषी उत्पादन जर मोजायचं झालं, किती उत्पन्न झालं, राष्ट्रीय उत्पन्न काय आहे, कसं झालं, किती झालं, तर हे मोजण्यासाठी आपण संख्यात्मक निर्देशांकाचा वापर करतो। संख्येच्या माध्यमातून या गोष्टी ठरवत असतो। औद्योगिक उत्पादनावर काय परिणाम झाला, यामध्ये काय बदल झाला, वस्तूची किंमत वाढली की कमी झाली, व कृषी उत्पादन कमी झालं की जास्त झालं, आणि जर जास्त झालं असेल, कमी झालं असेल तर आपोआप वस्तूच्या किमतीमध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येते। काही प्रमाणात बराचसा बदल झालेला दिसून येते। आज आपण पाहिलं की या वर्षीच्या उत्पादनामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे, अति पाऊस झाला त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणचं पीक वाहून गेलं, शेतकऱ्याच्या हाती काही लागलेलं नाही। त्यामुळे काय झालं की आपोआप वस्तूच्या किमती वाढू लागल्या, आणि वस्तूच्या किमती वाढू लागल्या त्यामुळे महागाई वाढतच गेली। म्हणजे ह्या ज्या गोष्टी आपण मोजल्या ह्या संख्यात्मक दृष्टिकोनातून मोजल्या असंही म्हणायला हरकत नाही। कारण की काय झालं की कालावधी बदलला, कालावधी बदलल्यामुळे वस्तूच्या किमतीमध्ये सुद्धा बराचसा फरक आपल्याला दिसून आला असंही म्हणायला हरकत नाही। म्हणजेच आज अर्थव्यवस्थेवर बराचसा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो। म्हणजेच निर्देशांकाच्या प्रकारामध्ये संख्यात्मक निर्देशांक हा सुद्धा घटक फार महत्त्वाचा आहे। त्यानंतर तिसरा घटक मूल्य निर्देशांक। आता वस्तूचे मूल्य म्हणजे काय, तर आपण वस्तूची किंमत व परिणाम याचे गुणाकार होय। वस्तूचे मूल्य म्हणजे किंमत आणि परिमाण यांचा गुणाकार होय। मूल्य निर्देशांक हा चलाच्या मूल्यातील बदलाचे रुपयाच्या स्वरूपात मोजमाप करतो। हा निर्देशांक किंमत आणि परिमाण या दोन्ही बदलाचे एकत्रित करते, त्यामुळे तो अधिक माहितीपूर्ण आहे। म्हणजेच वस्तूचे जे मूल्य आहे त्याचं अवमूल्यांकन रुपयाच्या स्वरूपात मोजले जाते, आणि मोजत असताना हा निर्देशांकचा परिणाम किंमत आणि परिमाण या दोन्ही गोष्टीवर होताना आपल्याला दिसून येतो। म्हणजेच यामध्ये एकत्रित
बदल झालेला आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते. त्यामुळे याला अधिक अशी माहिती आपल्याला जाणून घेता येईल. म्हणजेच निर्देशांकाचा जो तिसरा घटक आहे तो म्हणजे मूल्य निर्देशांक. त्यानंतर चौथा जो घटक आहे विशिष्ट हेतू निर्देशांक. यामध्ये काही विशिष्ट हेतू असतो, त्या हेतूने हा निर्देशांक तयार केला जातो. म्हणजे या निर्देशांकाला तयार करण्यासाठी काही विशिष्ट निर्देशांक तयार करावा लागतो. त्या तयार केल्याशिवाय विशिष्ट हेतू पूर्ण होत नाही. उदाहरणार्थ आयात निर्यात निर्देशांक. जर देशामध्ये आयात निर्यात करायची असेल तर या निर्देशांकाची फार आवश्यकता पडते. श्रम उत्पादन, त्यानंतर शेअर किमतीचा निर्देशांक. जे शेअर मार्केट आहे, हे शेअर मार्केटमध्ये जो काही चढ उतार होतो याचासुद्धा समावेश निर्देशांकामध्ये आपल्याला होताना दिसून येते. श्रम उत्पादन, आवक जावक, माल आणणे, निर्यात करणे, पाठवणे, या बऱ्याचशा गोष्टी आहे. या गोष्टीमधून विशिष्ट निर्देशांक हेतू आपल्याला लक्षात येतो. म्हणजेच ज्या चौथा आपण घटक सविस्तरपणे अभ्यासला, यामध्ये विशिष्ट निर्देशांक हेतू हा तयार केला गेलेला आहे. यावरून असं स्पष्ट होते की निर्देशांकाचे जे 4 प्रकार आहे, या 4 प्रकारावरूनच निर्देशांकाचे प्रकार हा घटक आपल्याला सविस्तरपणे अभ्यासता येईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जे निर्देशांकाचे 4 घटक आहे, या घटकांचा आपण काळजीपूर्वक व्हिडिओ ऐकला तर निर्देशांकाचे काय प्रकार आहे, मूल्य निर्देशांक, विशिष्ट हेतू निर्देशांक, मूल्य किंमत निर्देशांक, असे बरेचसे प्रकार आपल्याला सविस्तरपणे लक्षात येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये निर्देशांकाचे प्रकार हा घटक आपण सविस्तरपणे अभ्यासला आणि यावर जो गृहपाठ विचारला जातो तो म्हणजे निर्देशांकाचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा, असा गृहपाठ या प्रकरणावर विचारला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.